हाय हॅलो नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. डोंगरदऱ्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव. या छोट्या गावातलं एक छोटंसं कौलारू घर. मारुतराव आणि भीमावहिनींचं. या घरात त्या दिवशी धावपळ सुरू होती. कारणच तसं होतं. मारुतरावांची मुलगी विभा हिला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती. विभा ही मारुतरावांची मोठी मुलगी. तिच्या पाठच्या 2 जणी आणि या तिघींच्या पाठीवर एक मुलगा. मारुतरावांच्या कुटुंबाचा पसारा मोठा होता, पण त्या मानाने त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच होती. गावातल्या प्राथमिक शाळेत ते क्लार्क होते. त्यामुळे हातातोंडाची मिळवणी करता करता त्यांची अगदी पुरे वाट होत होती. विभाचं लग्न लवकर करू म्हणजे मागच्या दोघींची हळूहळू उरकता येतील आणि हातीपायी धड आहोत तोपर्यंत मुलींच्या जबाबदारीतून आपण मोकळे होऊ, असा टिपिकल मुलींच्या बापाचा विचार ते करत होते. विभा खरं तर जेमतेम 17 वर्षाचीच होती. सडपातळ बांधा, नाकी डोळी नीटस, दिसायला देखणी म्हणता येणार नाही, पण तरतरीत आणि हुशार मुलगी होती. 10वी नंतरचं शिक्षण परिस्थितीमुळे सोडायला लागलं होतं, पण आईला मात्र ती मनापासून मदत करत होती. वय लहान असल्यामुळं लग्न संसार असे विचार खरं तर तिच्या डोक्यात नव्हते. पण आपलं लग्न झाल्यावर आई वडिलांना बरं वाटणार आहे ना, त्यांचं एक टेन्शन कमी होणार आहे ना, मग ठीक आहे, असा साधा विचार तिने केला होता आणि ती तयार होती. अर्थात तिला फारसा काही चॉईस नव्हताच. मुलगा बघायला येणार म्हणून तिची भावंड मैत्रिणी तिला चिडवत होते आणि तिला मजा वाटत होती. साधारणपणे प्रत्येकाच्या ओळखीत नात्यात लग्न जमवण्याची हौस असणारे असे बरेच जण असतात. त्याप्रमाणे विभाच्या गावात सुद्धा एक उत्साही गृहस्थ होते. ते म्हणजे तात्यासाहेब. तात्यासाहेब सगळ्या गावचेच मध्यस्थ होते. विभासाठी सुद्धा तात्यासाहेबांनी स्थळ सुचवलं होतं आणि तात्यासाहेबांनी आणलेलं स्थळ म्हणजे प्रश्नच नाही. ठरल्याप्रमाणे बरोबर 4 वाजता तात्यासाहेब मुलाकडच्या मंडळींना आणायला एसटी स्टँडवर गेले. मंडळी घरी आली. विभानी मुलाकडं म्हणजे महादेवकडे बघितलं. तिच्या मनात नवऱ्या मुलाविषयी ज्या काही कल्पना होत्या त्याच्यात तो अजिबातच बसत नव्हता. दिसायला अगदीच काहीतरी होता. शिवाय विभाच्या वयात आणि त्याच्या वयात अंतरही बरंच होतं. म्हणजे महादेव तरुण होता, पण विभा जेमतेम 17 वर्षाची, तर महादेव 31-32 वर्षाचा होता. म्हणजे त्या गावच्या भाषेत सांगायचं झालं तर महादेव घोड नवरा होता. विभाला काही तो विशेष आवडला नाही, पण महादेवला मात्र विभा पाहता क्षणीच आवडली. गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि विभाच्या एक गोष्ट लक्षात आली की हा मुलगा दिसायला खास नसला तरी सज्जन दिसतोय, स्वभावाने चांगला वाटतोय. ही गोष्ट विभाच्याच नाही तर घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या मनात आली. बोलता बोलता महादेवनी सुचवलं की त्याला लग्न साध्या पद्धतीनेच करायचंय आणि त्यांच्या देण्या घेण्याच्याही फारशा काही अपेक्षा नव्हत्या. हे तो सांगत असताना त्याच्या आईचा चेहरा जरा वाकडा झाला होता, पण वडिलांच्या माघारी महादेवनीच घर सावरलं होतं, त्यामुळे आई काही मध्ये बोलली नाही. पोहे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि मंडळी निघाली. तात्यासाहेब आणि मारुतराव मंडळींना एसटी स्टँड पर्यंत पोचवायला गेले आणि मुलगी पसंत आहे हो, अशी आनंदाची बातमी घेऊनच आले. मग काय, घरात सगळे खुश झाले.
भीमावहिनींनी देवापुढे साखर ठेवली. तेवढ्यात शेजारच्या सुर्वे काकी बोलल्याच, अगो भीमे, आपल्या विभाला याच्यापेक्षा रूपानं चांगलं पोरगं मिळेल की गो, एवढी घाई का करता, वय तरी काय तिचं. पण तात्या साहेबांनी सुर्वे काकींचं बोलणं अगदी खोडून काढलं. ते म्हणाले, अहो वहिनी, रूपाचे काय घेऊन बसलात, रूप काय आयुष्यभर पुरते, गुण बघा गुण. मुलगा सज्जन आहे, निर्व्यसनी आहे, नोकरी धंदा व्यवस्थित करतो आणि मुख्य म्हणजे त्यांच्या फार काही अपेक्षा नाहीत. आणखीन काय हवे. मारुती, मला विचारशील तर तू हे स्थळ सोडू नकोस हो. तात्यासाहेबांचं म्हणणं मारुतरावांना आणि भीमावहिनींना पटलं आणि विभाचं लग्न ठरलं. 2-3 आठवड्यातलाच मुहूर्त निघाला आणि विभाच्या घरी लगीनघाई सुरू झाली. लग्नाचा दिवस उजाडला. लग्न थाटामाटात नाही, पण साधेपणाने, फारसे रुसवे फुगवे न होता निर्विघ्नपणे पार पडलं. विभाच्या आईवडिलांनी जड अंतःकरणाने तिची पाठवणी केली. 3-4 तासाच्या प्रवासानंतर मंडळी विभाच्या सासरी पोचली. गृहप्रवेशाची जय्यत तयारी झालेली होती. विभानी माप ओलांडून त्या घरात पहिलं पाऊल टाकलं आणि काय झालं हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, पण आत्ता नाही, पुढच्या भागात. आता वेळ होतीये कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर खूप साऱ्या लाईक्स द्या. तुमच्या फ्रेंड्सना आणि नातेवाईकांनाही जरूर ऐकायला सांगा. तुमच्या सोशल साईट्सवर या कार्यक्रमाची लिंक टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी. विभाच्या घरी काय घडलं असेल हे ऐकायला विसरू नका नेक्स्ट संडे. तोपर्यंत मैत्रेयीचा टाटा बाय बाय.